त्याच पद्धतीचा मटकी पुलाव खायचा कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा मटकी पुलाव एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यात आधी एका कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तेलामध्ये छान तडतडली की मग कढीपत्त्याची पानं आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्यात. त्याच्यामधून 2 भाग करायचेत. नंतर मीडियम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचेत. कांदे आपल्याला उभे चिरायचेत आणि एकदम पातळ असे चिरायचेत. कांदा तेलामध्ये गुलाबी रंगावरती आला, नरम झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा इथं मी उभा चिरून घेतला आहे आणि एकच टोमॅटो घेतला आहे मी, मोठा आहे म्हणून. कांदा टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मटकी टाकायची आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि जास्त काही मसाले टाकले नाही मी, एवढेच मसाले टाकलेत. फक्त थोडंसं कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही अजूनसुद्धा ॲड करू शकता. बस तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोला तेल सुटलं की त्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे, मोठा चिरून टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे. वाडा कोलमचे तांदूळ घेतलेत मी. 1.5 वाटी तांदूळ घेतलेत मी आणि 1.5 वाटी तांदूळासाठी 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. हेच प्रमाण ठेवायचं आहे भातासाठी. भात परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तूप टाकायचं आहे. कोणता पण भात बनवायचा असेल तर असं थोडंसं तूप टाकायचंच. त्याने भात छान मोकळा सुटसुटीत होतो. 3 शिट्ट्यांमध्ये तयार झाला आहे झटपट असा मटकीचा भात.